लईच खराब होती रस्त्याची परिस्थिती. काय वैयक्तिक तू विद्यार्थिनी आहे, तुला काय काय अडचण यायची? अडचणी तशा खूप, म्हणजे शाळेला जाता येत नाही आणि इथून तर चालायला पण येत नाही, गाडी तर लांबच राहिली जायची. पावसाळ्यात चपल्या वगैरे कसं काय? चप्पल हातात घेऊन जायची. मग चालता पण येत नाही आणि गाड्या पण जात नाही, त्या खूप त्रास होता आम्हाला जाण्या येण्यासाठी. कोण केले काय माहिती? आता ही मी पहिल्यांदा हा आमदार बघितला, म्हणजे भावी आमदार असा. जवळजवळ 70-80% गावातले लोक येतात जातात, पण ह्या रस्त्याचा तुम्ही पहा. 4 दिवसाखाली आमच्या गावातले लोक गेलते तिथं, मग त्यांनी मागणी मागताच लगेच 4 दिवसात ते काम मंजूर हे करून आमच्या गावाला रस्ता देण्याचं काम केलं. सोय खर्चातून केलंय का निधीतून केलंय? स्वखर्चातून केलं खरे साहेबांनी. सगळेजण त्यांची नावं घ्यायला लागली, ती आमदार केलं, पण त्यांचं पाठिंबा कसं होतं, तुम्ही कसं बघताय? आम्ही पण खरे साहेबालाच मतदान करणार. त्याला कोण आजारी पडलं तर कसं न्यायचं त्यांना? अवघड आहे. आमदार केलं उभारणार मतदान त्यांनाच आहे का मतदान? हो, आमचं नक्कीच त्यांना मतदान राहणार. म्हणजे व्यवहार, सळचं दवाखाना, रस्त्याने यायला येत ना, आम्ही म्हातारी माणसाने तर कसं जायचं सांगा. थोडा असा रस्ता चांगला केला म्हणजे आम्हाला जायला यायला येतं. कोणी केलं काय? राजू खरेनी. ती माणूस उभारणार, आमदार केलं उभारणार? होय होय होय, हाय आम्ही त्यांच्या पाठीशी. होय ना? हो. बाकीची पण येतील? बाकीचे तर लेकरांची लय अडचण आहे. आमच्या शाळेला जायची कसे बघितलं मग, लेकरं इथनं शाळेत असले चिखलातनं मुली शाळेत जाते, त्या खालनं वाट नाही, पाऊस आला की एसटीवरनं येते, लेकरं गावातनं चालत इकडे येते, हिकडं तिकडे जाते ती चालत. परत किती अडचण आहे आम्हाला सांगा. आम्ही 100% मतदान करून निवडून देणार त्यांना. बाकीची पण आहे ती की? बाकीची बी आहेत गेले लोक. काय बरं, आमदार यशवंत मानेंचं काम कसं वाटतंय? ती येते बी नाही इकडे आमच्याकडे. दुसरा कोणी जर आला तर आम्ही त्याला विचारत नसतो. बर, एकमुठीनं करणार मतदान. नमस्कार, सोलापूर टाइम्स न्यूजच्या या स्पेशल रिपोर्टमध्ये दर्शक हो आपल्या सर्वांचं स्वागत करतोय. खरं तर आगामी विधानसभेच्या दृष्टिकोनातून महाराष्ट्रातील राजकीय वातावरण तापत असताना अनेक मतदारसंघांमध्ये खरं तर पायाभूत विकास कुठेतरी खुंटीत झालेला आहे का, किंवा अनेक ठिकाणी मूलभूत समस्या ज्या आहेत नागरिकांच्या जशाच तसे आहेत. खरं तर मोहोळ मतदारसंघ असू दे, पंढरपूर असू दे, किंवा इतर सोलापूर जिल्ह्यातील कुठलेही मतदारसंघ असू दे, सर्वसामान्य खेडेगावातील सर्वसामान्य नागरिकांच्या अडचणी हे आहे तशाच राहिलेले दिसून येत आहेत. असं असताना काही ठिकाणी विकास होतोय, तो विकास कोणाच्या माध्यमातून होतोय आणि हा विकास केल्यामुळे संबंधित उमेदवार जे आहेत त्यांच्याकडे त्यांनातील स्थानिक नागरिक कशा पद्धतीने बघतात हे पाहणं खरं तर गरजेचं आहे. एकंदरीत आपण या स्थानिक नागरिकांच्या प्रतिक्रिया आपण जाणून घेणार आहोत. एकंदरीत त्यांनी आगामी विधानसभेच्या दृष्टिकोनातून कशा पद्धतीने बघतात हे आपण जाणून घेऊयात. आम्ही तुम्हाला विसरत नाही, मतदान असू दे ना तर काय बी असू द्या. काय नाव? चंद्रकांत सौदागर दांडगे. बर बर बर, कसं ह्याच भागात राहताय वाटतं? हा, ह्याच भागात आम्हाला लय अडचण आहे रोडची. आम्हाला रोड खात्रीचा चांगला करावा, आम्ही 100% मतदान तुम्हाला करतो. बर बर बर, कशी अडचण, अपदा कशी व्हायची तुमची? लय अपदा, लयच अडचण आहे ना, आजची अडचण आहे. कोण राज्याला कोण आजारी पडलं तर कसं न्यायचं त्यांना? अवघड आहे लय, म्हणजे आजची अडचण आहे रोज आम्हाला. मागच्या वेळेस मतदान केलं का? केलती. मग का आलं नाही तिथे बघायला तुमचा रस्ता? कशीच मतदान झालं म्हणजे कोण विचार करत नाही हो. हा, मतदान झालं म्हणजे कोण विचार करत नाही. आमचं जे ते नादाला लागते ते आम्हाला कोण कुठं आहे म्हणून बी विचारत नाही. तुम्ही मतदार राजा आहे की, तुम्ही विचारायचा, तुम्हाला विचारायचा अधिकार आहे की? अधिकार आहे म्हणा, पण आम्ही पोचत नाही ना तर. का पोचत नाही तुम्ही? असं किती मोहळ लांब आहे? तात्याचा जनता दरबार भरताय की? जर 2 बाऱ्या जाऊन आलो आमदारकडच्या डिपो बद्दल, रोड बद्दल 2 बाऱ्या मोहळाला आलो तर आमदार काय म्हणलं, असली माणसं जास्त वयस्करांची कशाला आणतात, तुम्हाला येत नाही का? बर, हा, कुणाला म्हणलं? आम्हाला आम्ही 10-12 जण गेलतो ना. सोबत असलेल्या पोरासांना? हा हा, रस्त्याचं सांगितलं का त्यावेळेस? रस्त्यात मस्त मंजूर आहे, डिपो मंजूरच आहे. 2 बाऱ्या मस्त दिसतून आलोय. मग काय म्हणले? मंजूरच आहे, होय दिसतूच म्हणते ती. असं झाली का काम? कुठली अजून नाही ना, आता व्हायला लागले ही काम. ही काम आमदार करते का कोण करायला? आमदार ना खरी साहेब करतात. आता ते मोहोळ विधानसभेला इच्छुक आहेत. आता काय तुमचं गावाचं कोणाकडे आहे? हा, कोणाला मतदान करायचं काय ह्या वेळेस?
करायला आपल्याला सहकार्य करतील त्याला मतदान 100% आपण करू. कुणी सहकार्य करते मग? आपली गावाली समजी ही रोजी समजी आहे ती खरी साहेब समजी करते. काय सुद्धा ह्या जी एवढ्या मतात काय सुद्धा अडचणी येणार नाही म्हणजे तुम्ही ठरवलं म्हणा नाही. ठरवलं म्हणजे आपली माणसं तशी येते. बरोबर. हा मग आता बाकीचे जरी कोण आले अजून लय जण आहे ते पवन कुमार गायकवाड, रॉकी बंगाळे, संजय क्षीरसागर, यशवंत माने, परत रमेश कदम अशी नावं आहे ती, अभिजित ढोबळे आहे. हाय बाकी ती. पण आली तर कसं काय तुमचं वातावरण? आमचं वातावरण आम्हाला सहकार्य केलं त्याला करणार बघा. त्याने किती पण बाकीचे प्रचार करू दे तुमचं तेच आहे. हा आपल्याला जी सहकार्य केलं का नाही त्याला आपण 100% मागतल्या माणसाला सुद्धा आपण गॅरंटी देतो. काय रस्त्याबद्दल काय सांगणार तू? रस्ता खूप खराब आहे, आम्हाला जाण्या येण्यासाठी खूप अडचण होते शाळेला. आणि इथून चालता पण येत नाही आणि गाड्या पण जात नाही, त्या खूप त्रास होतो आम्हाला जाण्या येण्यासाठी. कोण केले काय माहिती? हा राजा भाऊ खरे यांनी केला आहे, त्यांना मी धन्यवाद. संजीवनी संतोष दांडके. बरं. गाव कुठलं? कोंढारकी. काय रस्त्याची परिस्थिती कशी होती आधी? लईच खराब होती रस्त्याची परिस्थिती. काय अडचणी? वैयक्तिक तू विद्यार्थिनी आहे, तुला काय काय अडचणी होती? अडचणी तशा खूप म्हणजे शाळेला जाता येत नाही आणि इथून तर चालायला पण येत नाही, गाडी तर लांबच राहिली जायची. पावसाळ्यात चपल्या वगैरे कसं काय? चप्पल हातात घेऊन जायची. मग पाऊस पडला की जरा जरी पाऊस पडला तरी कसलंच जायला येत नाही इथून. अशी अडचणी होती का? हा होते. कोणाच्या माध्यमातून झालाय रस्ता? राजाभाऊ खरे यांच्या माध्यमातून हा रस्ता झालाय. कधी झालाय रस्ता? काय आजच चालू आहे, आजच्यापासूनच काम चालू झालं ह्याचं. तरी म्हणजे खडक टाकला ही बरोबर आहे, राजाभाऊ खरे त्यांना धन्यवाद, त्यांनी खडक टाकलाय. पण तुमच्याकडून जर अजून प्रयत्न होत असेल तर अजून थोडा चांगला करावा रस्ता, अशीच विनंती आमची. डांबरीकरण झालं? हा डांबरीकरण एवढं तरी हो. बाळा नाव काय? माझं दिव्या शंकर दांडगे. गाव? कोंढारकी. काय रस्त्याबद्दल काय सांगणार तू? रस्ता खूप खराब आहे, आम्हाला जाण्या येण्यासाठी खूप अडचण होते शाळेला. आणि इथून चालता पण येत नाही आणि गाड्या पण जात नाही, त्या खूप त्रास होतो आम्हाला जाण्या येण्यासाठी. कोण केले काय माहिती? हा राजाभाऊ खरे यांनी केला आहे, त्यांना मी धन्यवाद देते. आणि तुमच्याकडून अजून जास्त प्रयत्न होत असला तर चांगला रस्ता अजून करा, एवढीच विनंती करते. आता ते आमदारकी इलेक्शनला उभारलेत, घरचे मतदान करतील का त्यांना? हा करतील ना, नक्की. बर. त्यांनी जर प्रयत्न अजून केला तर नक्की मतदान करतील. आणि अशी विकास कामं करणारे निवडून पण येतील असं वाटतंय? हो येतील ना निवडून, त्यांनी जर अशी कामं केली तर नक्की येतील ते निवडून. कार मी कोंढारकीचा डेप्युटी सरपंच. चालूला आम्ही परवाच खरे साहेबांकडे गेलतो. आम्ही गेलो की हे 2 दिवसात त्यांनी रस्ता हे चांगला मार्गी लावला. आणि इथून पुढे बी त्यांनी आम्ही त्यांच्या मागे 100% म्हणजे पूर्ण गाव वनवेद राहील. बरं. आणि त्यांना ईश्वर चरणी प्रार्थना करतो की बाबा त्यांच्या कामाला यश मिळो, हे धन्यवाद देतो. विचाराच्या आधी तुम्ही म्हणता त्यांच्या पाठीमागे राहा, खरं तर आम्ही विचारणार होतो. पहिल्यांदाच मी असा आमदार बघितलाय, भावी आमदार बरं का. म्हणजे कुठलं काय पद नसताना कोणी रस्ता त्यांनी मार्गी लावला लवकर. तुमचे 17 गाव पंढरपूर तालुक्यातले मोहोळ विधानसभाला जोडलेले आहेत. हो. हे गाव तुमचे वंचित का राहिले असेल आजपर्यंत? यशवंत तात्या माने यांनी भेट तुमची घेतली नाही का? तुम्ही त्यांच्यापर्यंत पोचले नाही? लांब असल्यामुळे काय मेळ व्हायचा नाही. विकास काम केले त्यांनी, मी दिली थोडीफार आम्हाला. पण आता ही मी पहिल्यांदा हा आमदार बघितला, म्हणजे भावी आमदार असा. म्हणजे आता कुठलं पद नसताना एवढं त्यांनी लगेच काम मार्गी लावलं 2 दिवसात. हा तर त्यांना 100% म्हणजे पांडुरंगच आमच्या नगरीत आता उभा राहिला असं आम्हाला वाटलं लागलं. आता ते भूमिपुत्र म्हणते ते. आता मग राजूभाऊ खरे बी कुठले इथले जायते का? हो. तात्या आलते का कधी? यशवंत तात्या येऊन जायचे. 3000 कोटी त्यांनी बी खर्च केले तालुक्यात म्हणते ते. काय वाटतंय तुम्हाला? आलते 1-2-3 बऱ्या भेट देऊन गेले. विकास कामे काय केली का? ही नाव आहे मग जलजीवनचे एक मार्गी लावलं या. आणि आपलं महिला बचत गटाचा अभिषेक दिलं या कोंढारकीत. आता राजाभाऊ खरेकडनं अजून काय अपेक्षा? म्हणजे आता त्यांनी विकास काम केले, त्यांच्या मागे आम्ही 100% उभा राहणार आणि त्यांच्या हातून होणार, म्हणजे अशी आम्हाला गॅरंटी वाट लागली. आता तुम्ही म्हणताय की तुम्ही विकास कामे ती करायला लागले, तुम्ही वैयक्तिक त्यांचा पाठिंबा तुमचा आहे का पूर्ण गावाचा? पूर्ण गावाचा त्यांच्या पाठिंबा. परवा आम्ही 5-25 जण त्यांच्याकडे गेलतोच ना. येणार की आमच्यात कसं आहे, एकदा जर वचन दिलं, आज तागात आमच्या गावात असं वनवेज होत आलं या. शेवट गाव आहे, कोण आमच्याकडे लक्ष देत नव्हतं. बाबा आम्ही गावाला एवढी अडचण ती काम करायची,
पण पुन्हा लक्ष देत नव्हती कोण आमच्याकडे. ते बघा पाठीमागे थांबले तुमचा आजोबा पण तेच म्हणत होता हा. आता वचन दिलं तर तेच हा म्हणजे गावानं हे एका निर्णय घेतलाय त्या मागे जाणार सगळी. सांगचाल काय म्हणते त्यांनी खरं आहे का? बरोबर आहे, डेप्युटी सरपंच म्हणते तेच खरं आहे. कारण सर्वात महत्त्वाचा प्रश्न हा रस्ता, आरोग्य आणि पाणी पुरवठा. पाणी पुरवठा तात्यांनी केला, पण रस्त्याचा लय मोठा प्रश्न होता हा. इंग्लिश स्कूलला जाणारे विद्यार्थी आहेत, चळला जाणारे विद्यार्थी आहेत. परत ह्या रोडनी जवळजवळ 70-80% गावातले लोक येतात जातात. पण ह्या रस्त्याचा तुम्ही पहा, पूर्ण असा रस्ता खराब आहे. ह्या रोडनी कोणीही जात नव्हतं. जवळजवळ 3 ते 4 किलोमीटर लोकांना बगलन येऊन ह्या ठिकाणी शेतीसाठी यायला लागत होतं. पण राजाभाऊ खरेंनी जे आज ही रस्ता दिला, नुसतं मुर्मीकरण केलं. आम्ही त्यांना भविष्यात 100% सहकार्य करून आमदार करण्यासाठी प्रयत्न करेन आणि गावातनं जास्तीत जास्त मतदान करून त्यांना निवडून देण्यासाठी आम्ही सहकार्य पूर्ण गाव करेल. नमस्कार, नाव काय? गणेश दांडगे. बरं, गाव माझे डेप्युटी. माझे डेप्युटी कुणी केलाय रस्ता काय? खरे साहेबांनी, राजू खरे साहेब. कोण आहेत खरे साहेब? कोण आहेत म्हणजे काय? समाजसेवक आहेत का आमदार आहेत? समाजसेवक समाजसेवक आहेत का? बरं, आमदारकीला उभारणार ती कसं काय वातावरण? चांगला आहे की व्यवस्थित आहे. बर, बाकीची पण इच्छुक आहेत. काही नावं सांगतो, पवन कुमार गायकवाड, संजय क्षीरसागर, राखी बंगाळे, अशी काही नावं आहेत. ती काय वाटतंय? नाही, जी काय आम्हाला कामं केली ती त्यांच्या मागच आम्ही हे करणार बरं, आणि त्याला मतदान हे करणार. वारं खरे कुणाचं आहे मग इकडं? हा, इकडं वारं कुणाचं आहे? कुणाशी आहे? खरे साहेबांचं. बरं. मला सांगा, अशी रस्त्याची परिस्थिती असताना, मग रस्ता तुमच्याकडे नसताना पण पेशंट वगैरे कसं न्यायचं तुम दवाखान्याला याच्या आधी? ते अडचणीच असायची, त्यामुळं काय मग पर्यायी मार्ग कसं, म्हणजे कसं उचलून न्यायचं का चालत न्यायचं, डोक्यावर असं न्यायचं? 2-3 किलोमीटर असं एडा मारून यायचं लागायचा. अपघात जायचं. भरपूर व्हायचे. हा, अपघात व्हायचे. लय वाईट नाव काय? स्वप्नील उत्तम दांडगे. काय होती परिस्थिती आधी रस्त्याची? या रस्त्याची परिस्थिती म्हणजे गुडघाभर पाणी असायची इथभर. पूर्ण जाताना म्हणजे नवे जरी कपडे घालून आले तर पूर्ण असं गुडघ्यापर्यंत कपडे खराब व्हायचे, एवढा रस्ता खराब होता. आता कसं झालं? आता खरे साहेबांनी एक 4 दिवसाखाली आमच्या गावातले लोक गेलते तिथं. मग त्यांनी मागणी मागताच लगेच 4 दिवसात ते काम मंजूर हे करून आमच्या गावाला रस्ता देण्याचं काम केलं. सोय खर्चातून केलंय का निधीतून केलंय? स्वखर्चातून केलं खरे साहेबांनी. सगळेजण त्यांची नावं घ्यायला लागली. ती आमदार केलं, पण त्यांचं पाठिंबा कसं होतं? तुम्ही कसं बघताय? आम्ही पण खरे साहेबालाच मतदान कर. नमस्कार, दादासाहेब मोरे. बरं, मोरे साहेब कुठे राहत आहे? हे तर मालवस्तीवर राहतोय. बरं. काय रस्ता कुणाच्या माध्यमातून होतोय? कोणी केलाय रस्ता? राजू खरे. बरं. कसं म्हणताना आता ह्या पावसाळ्यात कशी अडचण होती? लय अडचण, मी गाडी घेऊन येत नव्हती ना इकडं. बरं. म्हणजे पावसाळ्यात वगैरे गाड्या लावता येत नव्हते? गाडी लावता येत नव्हती, गाडी जाता येत नव्हती इथनं ना, खड्डे होते जास्त. अजून कोणत्या अडचण यायच्या? अडचण मी रस्त्याची अडचण पहिली म्हणून ना. हां. आता कसं झालंय? आता बरं झालं की भरले, अजून मोहर भरलाय, भरा चालूच आहे ना. होय. चांगलं झाले आता. नमस्कार, नाव काय? किरण नानासो दांडगे, बरं, कुठलं गाव? कोंडरकी. कोंढारकीचं. बरं. काय कोंढारकी मधला हा रस्ता? हा रस्ता लय खराब रस्ता. खरेतनं करून दिलेला ती 1 नंबर आहे. आम्ही त्यांना निवडूनच देणार ह्या बारीनं. बरं, विचाराच्या अगोदरच 1 नंबर आम्ही त्यांनाच मत देणार आम्ही. हा, अजून काय वाटतंय त्यांचं? आम्ही 100% मतदान करून निवडून देणार त्यांना. बाकीची पण आहे ती की? बाकीची बी आहेत गेले लोक. बरं, आमदार यशवंत मानेंचं काम कसं वाटतंय? ती येते बी नाही इकडे आमच्याकडे. म्हणजे अशी मूलभूत समस्या आहे तीच तशी? अशी रस्ते वगैरे लय अडचणी, लय भरपूर अडचणी येते. बरं. किती वर्षापासून रस्ता नव्हता? ही रस्ता चांगला 15 वर्ष झालं रस्त्याची अडचण आहे. मग खरे साहेबाकडे कसं काय भेट झाली, काय झाली? खरे साहेबाकडे आम्ही आमच्यातली 10-15 जण आम्ही मिळून जाऊन त्यांची गाठ घेऊन आलो. त्यांनी असं सांगितले, तुम्हाला 2 दिवसात चालू करतो, रस्ता देतो म्हणून. बरं, मुरुम किती दिवसात सांगितलं आणि किती दिवसात रस्ता चालू झाला? 4 दिवसात चालू झाला. 4 दिवसात चालू झाला. 4 म्हणजे आधी कधी असं झालंय का? तुम्ही सांगितलं कधी आमच्या गावाला कोणी येत बी नव्हतं आणि ते आमच्या गावाला पहिल्याच वेळ असं व्हायचे. बरं, हा. कुठले येते खरे साहेब? गोपाळपूर. बरं, आमदारकीची निवडणुका लागणार आहे ती. तुमच्या भागातलं वातावरण कसं आहे? आमच्या गावातलं वातावरण आम्ही खरे साहेबाला देणार. बरं. बाकीच्यांनी आले तर पण त्यांना नाही? अजिबात नाही. आमचं गाव ह्याच्यावर आहे बघा, एक खाती कडपसनच. एकदा ह्याच्यावर म्हणलं की येऊन गेला, दुसरा कोणी जर आला तर आम्ही त्याला विचारत नसतो. बर.
एकमुठीनं करणार मतदान. म्हणजे बदल नाही. अजाबात बदल गावात तर नाही बघा आमचं. हां बाबा वय किती तुमचं आता? आता जवळजवळ 75 पुढं आहे. बर म्हणजे तर 75 किती वर्ष झालं रस्ता नव्हता काय? रस्ताच नव्हता आतापर्यंत. गेल्या 5 वर्षापासून उसा मुरुम टाकून दिलाय बघा. ते महोळवाल्यानं दिलाय का कोणी दिलाय हे मला माहित नाही. हा जाऊन आता इथले आलती गोपाळपूरवाल्यानं ही करून द्यायचं ठरवले. आमच्याली मध्ये जाऊन आली त्यांची गाठ घेऊन रस्ता करतो मला ही एक आहे चांभारात तकून एक येणार आहे. आमच्या तकडे मुंडवाडीकडून वस्त्याकडून ती एक येणार आहे. असा रस्ता करून देतो म्हणले ती. मग आता एक केव्हा होईल तेव्हा होईल. पुढारी नेते लोक नुसतं आश्वासन देते ती कामं करत नाही ती असं आपल्या. मग आता हे केली तर कामं त्याला मग आता कामं आता आधी केली तर मतदानाचं एक मत टाकू देत नाही आम्ही. काय करायचं मग तुम्ही आमची आता आमची चित्रावर सुद्धा न्यायला येत नाही. आता हिथं होतं बघा आता आमच्या तकडे सुद्धा एवढं पाणी आहे. काय करता. नमस्कार. नाव काय तुमचं? सुजाता दादा सोनागणी. कसं होतं रस्त्याची परिस्थिती? ह्या रस्त्याची परिस्थिती बघायला गेलं तर इतकी बिकट होती ना. आम्हाला या रस्त्यावरून जाता येत नव्हतं किंवा चालता. गाडी तर नव्हतीच 2 चाकी किंवा 4 चाकी. पण आम्हाला असं चालता पण येत नव्हतं. अशी रस्त्याची दुर्व्यवस्था झालेली होती. आम्हाला थोडं जरी काम काय असलं गावात तर आम्हाला 4 ते 5 किलोमीटर अंतर कापून गावात जावं लागायचं आणि सोय होत नव्हती व्यवस्था. मुलांच्या लहान लहान मुली गावा शाळेत जातात, मुलं गावा शाळेत जातात. त्या केलाय रस्ता हे राजू खरे साहेबांनी केलेलं आहे त्यांच्या स्वतःच्या निधीतून. बरं म्हणजे सगळ्यांनाच माहिती आहे म्हणायचं महिला मंडळाला सगळ्यांना. हो माहिती आहे. बरं आमदारकीची निवडणूक आली ती काय वातावरण कसं असेल? आता तसं काय एवढं सांगू शकत नाही मी. ज्यांनी गावासाठी काय फुलाची पाकळी केली आहे त्यांच्यासाठी ते आमच्या बाजूचे जे रस्ते केले त्यांना खरंच आमच्या भागातून आम्ही त्यांना निवडून देऊ शकतो. लाडकी बहीणचे पैसे आले का तुम्हाला? हो आलेत की. आता ही लाडका भाऊ रस्ता करून देतो त्याबद्दल तुमची भूमिका काय? लाडक्या भावाची खरंच म्हणलं तर साहेबांचं मी अभिनंदन करीन. कारण हे भाऊच नाही तर या रोडवरून किंवा या रस्त्यावरून महिला ताई हे कामासाठी जातात. त्यांचे शेतमळे आहेत, जनावरं आहेत, लहान लहान शाळेची मुले आहेत. त्यासाठी एकदम अतिउत्तम ह्या रोडचं काम झालेलं आहे. त्याच्यामुळे मी खरंच खरे साहेबांचं मी अभिनंदन करते. नमस्कार. माझे नाव श्रीदेवी प्रभाकर दांडगे. मी कोंढरकी गावात राहते. काय सांगाल रस्त्याबद्दल? खूप अडचण होती. आम्हाला जायला येत नव्हतं. हजारो शेतकरी वर आहे ती जायला येत नव्हतं. रानात काम करायला येत नव्हतं. रस्त्याने लेकरा बाळांची सोय नव्हती. एसटी सोय नाही. शेतात जायला येत नाही. होताना दिसतोय की कोणी केलंय? हे राजू खरेने केलं आहे. आम्ही त्यांच्या पूर्णपणे पाठिंबा आहे आमचा त्यांच्या मागं. आमदार केलं उभारणार मतदान त्यांनाच आहे का मतदान? हो आमचं नक्कीच त्यांना मतदान राहणार. म्हणजे ठरवूनच टाकलंय तुम्ही? हां मग आता नाही काम रस्ता त्यांनी केलाय म्हणल्यानंतर आम्ही त्यांच्याच पाठीमागं जाणार ना. बाळा नाव काय तुझं? हर्षदा प्रभाकर दाणे. शाळेला जाते का? हो. कितवीला आहे? 4थीला. ह्याच रस्त्यावरून जाते तू? हो ह्या रस्त्यावर जाताना मला खूप अडचण होते त्यामुळे आम्हाला फार अडचण आहे हो. मला तरी 8-15 दिवसाला दवाखान्यात जायला लागतं. दळण गावात आणायला लागतं. सगळं पंढरपूरचा व्यवहार, सगळ्याचा दवाखाना, रस्त्याने जायला येत नाही. आम्ही म्हातारी माणसाने तर कसं जायचं सांगा. थोडा असा रस्ता चांगला केला म्हणजे आम्हाला जायला यायला येतं. कोणी केलं काय? राजू खरेनी. ती माणूस उभारणार आमदार केला उभारणार? होय हाय आम्ही त्यांच्या पाठीशी. हो. बाकीची पण येतील? बाकीचे तर लेकरांची लय अडचण आहे. आमच्या शाळेला जायची कसे बघितलं मग लेकरं इथनं शाळेत असले चिखलातनं मुली शाळेत जाते त्या खालनं वाट नाही. पाऊस आला की एसटीवरनं येते. लेकरं गावातनं चालत इकडे येते इकडं तिकडे जाते ती चालत परत. किती अडचण आहे आम्हाला सांगा. तायप्पा दगडू दांडगे. कुठलं गाव? कोंढरकी. काय सांगाल रस्त्याबद्दल? रस्ता अतिशय ह्या रस्त्याने जाता येत नव्हतं. एकटा खराब होता. ते 2-4 वेळेस मी पडलो ह्या रस्त्याने गाडी घसरून खाली. अतिशय रस्ता खराब होता आणि खरे साहेबाकडे आम्ही गेलो. रस्ता असं आम्ही आमची आता मांडली. त्यांनी खर्चातून आम्हाला रस्त्याचं काम हे अर्जंट करून चालू केलं लगेच. ठीक आहे. सगळेजण आता त्यांचंच नाव घ्यायला लागली ती 100%. कारण रस्ता केल्यामुळे त्यांचं नाव घेणं स्वाभाविक आहे. आमदारकीची इलेक्शन आली ती 2-3 महिन्यावर आहेत. 2 महिन्यावर काय वातावरण ह्या भागातलं बाकीच्या गावातलं? आमच्या भागात तर खरे साहेबाचं सध्या वातावरण चांगलं आहे.
एक नंबर वातावरण आहे. किती लांब रस्ता आहे तरी? रस्ता 4 किलोमीटर आहे सगळा टोटल दोन्ही मिळून. कुठंतरी असे टीका होतात की 2 ट्रायला मुरुम टाकतात राजाभाऊ खरे, सत्य आहे काही? नाही सत्य नाही, खोटं आहे ते. म्हणजे रस्ता लांबचा पण होतोय. हा होतोय लांबचा बी. तुम्ही सामनीच बघताय ना, एक नंबर काम आहे, काही अडचण नाही. मतदारसंघात खरं तर 5 किलोमीटर अंतरावर आतापर्यंत मुरुम राजन पाटील देतील तोच उमेदवार निवडून यायचा, परंतु आता चित्र बदलेल का? बदलणार 100% बदलणार. वाटतंय का आपल्याला परिवर्तन होईल? होणार 101%. तुम्ही वैयक्तिक त्यांचं नाव घ्यायला लागला. 19ला तुम्ही मतदान कोणाला केलं? 19ला त्यांना केलते तात्याला. म्हणजे म्हणजे यशवंत माने चालू आमदाराला मतदान केलेली मतदार पण आता चेंज होतात. चेंज होतात.